26 मे 2026 किंग रिचर्ड्स हा अमेरिकन सिनेमा पाहिला. टेनिस प्लेयरच्या जीवनावर केलेला सिनेमा आहे हा. सेरेना विलियम्स आणि व्हीनस विलियम्स या दोघी फेमस टेनिस प्लेयर्स ज्या होऊन गेल्या, ज्यांनी US ओपन चॅम्पियनशिप 2दा-3दा जिंकली, नाव ज्यांचं झालं, आणि इतक्या लहान वयात. व्हीनसनी तर 14व्या-15व्या वर्षी सगळं हे नाव कमावलं. दुसरीनी पण जवळपास 20 वगैरेच्या वयामध्ये, आणि कितीतरी वर्ष त्या खेळत राहिल्या. पण त्याच्या मागे त्यांचे वडील रिचर्ड्स यांचं सगळं डिव्होशन होतं. म्हणजे तर तो स्वतः एक ॲथलीट होता आणि खूप साधारण परिस्थिती होती त्यांची. आई सर्व्हिस करायची. दोघंही खेळाडू होते त्यांच्या जीवनात, पण त्यांना हे माहिती होतं की अभ्यासाला जेवढं महत्त्व दिलं पाहिजे ते दिलंच पाहिजे आणि चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. आपण आपल्या पायावर केव्हाही उभं राहायला पाहिजे, हे त्यांचं होतं. आणि त्यांनी आपल्या मुलांसाठी प्लॅन बनवून ठेवला होता. म्हणजे ते म्हणाले, आपले 2-3च मुलं आहेत, आपल्याला अजून मुलं पाहिजेत. आपल्याला आपल्या मुलांना टेनिस चॅम्पियन बनवायचं आहे. म्हणून त्यांना 5 मुली असतात, आणि त्यातली एक ही व्हीनस आणि सेरेना. बाकीच्या तिघी कोणी अभ्यासात, कोणी अजून कशात चांगलं असतं. प्रत्येक फील्डमध्ये हे म्हणजे त्यांचं चांगलंच असतं. आणि टाइम टेबल रिचर्ड्सने आखून दिलेला असतो त्यांना, की सकाळी रिगरस हे करायचे, प्रॅक्टिस करायची, आणि शाळेत जायचं, अभ्यास करायचा. रात्री बेरात्री पाऊस असो, त्या शेड्यूलमध्ये काही नाही. त्यांनी सगळं पुढचं प्लॅनिंग करून ठेवलं असतं. त्या मुलींना कसं कसं स्टेप बाय स्टेप एंटर करायचं, ओपन चॅम्पियनशिपमध्ये आणायचं, प्री ह्याच्यामध्ये आणायचं, आधी ज्युनियर्स कसं खेळवायचं, ते सगळं त्यांनी प्लॅनिंग. आणि त्याच्याप्रमाणे तो जात असतो. आपल्याला बघताना असं वाटतं की थोडा इगोइस्टिक आहे का, किंवा त्याला आपलंच करायचं आहे का, पण त्याच्यामागे खूप लॉजिकल रिझनिंग असतं. जेव्हा तो आपल्या मुलींना ग्राउंडवर ट्रेनिंग द्यायला, खेळवायला जातो, तेव्हा मुलं काही तिथले त्रास देणारे असतात, छेडणारे असतात, मारणारे असतात, पण तो कोणाच्या झमेल्यात पडत नाही. आपलं काम बरं ना आपण बरं असं. शेजारी पण काही असतात जे उगीच त्रास देतात, पण तो कोणाच्याच भानगडीत पडत नाही. आपण आपलं काम बघायचं, आपला एम गोल बघायचा. मग जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता फक्त आपलं ट्रेनिंग पुरेसं नाही, आता त्यांना एक चांगल्या कोचची गरज आहे, मग तो त्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण कोणीच एकदम म्हणजे हे नाही करतो. तो आपल्या मुलींचे व्हिडिओज बनवतो, दाखवायला लोकांना किती छान खेळतात हे ते, पण रिस्क घ्यायला कोणी तयार नसतं. पण अशातच एका क्लबमध्ये, जिथे ओपन चॅम्पियनशिपमध्ये जे जेंट्स मुलांमध्ये टॉप असतात त्या काळी, त्यांचा जो कोच असतो, तर तो म्हणतो ठीक आहे. आधी तो नाहीच करतो, पण तो म्हणतो ठीक आहे, बघू. मग तो बघतो त्यांचा गेम, खूप सुंदर. मग तो त्यांना ट्रेनिंग द्यायला तयार होतो, आणि मग अशा प्रकारे त्यांना एक चांगलं कोचिंग मिळते, आणि मग त्या ज्युनियर्स खेळतात, आणि मग एका पाठोपाठ जिंकत जातात. पण आता पैसे लागतात जे रॅकेटला आणि ह्याला त्याला, तर फक्त व्हीनसलाच हे करायची ते लोक तयारी दाखवतात. मग सेरेना थोडीशी मागे पडते, आणि सेरेना लहान पण असते. पण वडील म्हणतात, तू मन हे नको करू, तू तुझा खेळ चालू ठेव, तुझी जेव्हा वेळ येईल योग्य, तू तिच्यापेक्षा चांगली आहेस, व्हीनसपेक्षा, तुझं नाव इतिहासात होणार आहे. तो म्हणजे तिला एनकरेज करत राहतो. आणि तिची आई मग त्यांचे व्हिडिओज बघून तिला ट्रेनिंग देत राहते. खूप चांगलं म्हणजे सगळं हे. मग जेव्हा ज्युनियर्स भरपूर एकामागोमाग जिंकतात, त्याच्यानंतर मग त्याला जाणवतं की आता मुलींना थोडंसं गॅप द्यायला पाहिजे. मग तो एक मध्ये गॅप देतो. सगळेजण त्यांना म्हणतात की त्यांना प्री हे खेळवा म्हणून, पण तो नाही खेळत. आणि मग त्याला असंच एक गेग मेस्सी म्हणून कोच मिळतो, की जो
फ्लोरिडाला त्याचं मोठं असं रिसॉर्ट टाईप असतं, म्हणजे एक मोठा कॅम्पसच असतो जिथे सगळ्यांना ट्रेनिंग, राहणं खाणं सगळं फुकट आणि आलिशान घरं वगैरे. तर जेव्हा तो म्हणजे या लोकांबद्दल ऐकतो आणि येतो त्यांच्या घरी बघायला, तर इम्प्रेस होऊन जातो तो विनसचा गेम बघून. आणि मग तो त्यांना ऑफर देतो की ठीक आहे म्हणे, तुम्ही माझ्यावर फ्लोरिडाला चला. मग हा म्हणतो तुझ्या जशा कंडिशन्स आहेत तशा माझ्या पण कंडिशन्स आहेत. हा रिचर्ड सांगतो. तो म्हणतो तू बिलकुल मला फोर्स करायचं नाही कुठल्या गोष्टींकरता, आणि माझे डिसिजन्स मी घेणार. दोघंही ॲग्री होतात. तिथे मस्त त्यांचं चाललं असतं. पण आता तिचा गेम इतका सुंदर असतो आणि स्वतः विनसला पण प्री ओपन चॅम्पियन खेळायची असते. पण हा वडील नाही नाही करतो. पण मग शेवटी तयार होतात कसे. पण ही आणि तिची पहिलीच मॅच याच्याबरोबर असते, जी जगज्जेता असते त्यावेळेस, वेनोरिका की काहीतरी असं नाव आहे तिचं. तर तिच्याबरोबर पहिली मॅच हिची. आणि हिने कधीच प्रोफेशनल अशी खेळ म्हणजे US ओपन तर खेळच नसतं. आणि ती जी तिच्या अपोनंट असते ती 3 वेळा US ओपन चॅम्पियनशिप जिंकलेली असते. पण ही धडाधड 3 सेट्स तिला हरवते. तिला टेन्शन येते. तर मग ती 8-9 मिनिटाचा गॅप घेते टॉयलेटला जायचं म्हणून. मग हिचं थोडंसं खच्चीकरण होते आणि मग टायमध्ये ते सुटतं. पण त्याच्यामुळे मग लोकांची ती इतकी चाहती होऊन जाते विनस, की त्याच्यानंतर मग ती मागे वळून बघत. मग मात्र सुरू तिचं म्हणजे खेळ. आणि आधी जे लोक आधी तिला $5 मिलियन, $10 मिलियन, $20 मिलियन, 40 असे करत करत आता कितीतरी $1 मिलियन ची तिला ऑफर विनसला यायला लागते. म्हणजे घरी आधी जो माणूस येतो तेव्हा खूप खुश होते ही, बाबा आपण घ्यायची का घ्यायची का. विलियम नाही म्हणतो, रिचर्ड नाही म्हणतो, म्हणतो नको आपण बघू म्हणे, अजून तर तुझी मॅच व्हायची, मॅचच्या आधीच हा माणूस आलाय, बघू तरी काय होतंय. पण तिची मॅच पाहिल्यानंतर त्यांनी वाढवलं असतात आणि मग त्याच्यानंतर तर जेवढे पण मॅचेस होतात दणादण ती खोऱ्याने पैसे ओढते. आणि मग सगळ्यांनाच सिरीना पण खेळते इंडिपेंडेंटली आणि मग तिचं पण नाव होते. म्हणजे अशा प्रकारे शेवटी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अगदी गरिबीतनं वर आलेले ते लोक असतात, तर मेहनती, प्रॉपर प्लॅनिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे सगळं करून आणि कंटाळा नाही मेहनतीचा कशाचाही, प्रामाणिक, खोटेपणा नाही कशातही, हे सगळं करून शेवटी तो नाव कमवतो. म्हणजे जे त्यांनी म्हटलं असतं की हे होईल आणि मी करणार, ते तो करून दाखवतो. तर दोघींनी US ओपन टेनिस गाजवली. आणि वडिलांचं नाव सुंदर सिनेमा आहे, जवळपास 2.5 तासांचा आहे, पण कुठेही असं बोरिंग होत नाही. इतकं सुंदर पेस आहे आणि इतकं सुंदर लॉजिकली प्रेझेंट केलंय ना, सुरेख. आणि ज्या ऍक्टरनी त्या रिचर्डचं काम केलंय त्यांनी पण लाजवाब, खूप सुंदर.